आज जागतिक चिमणी दिवस। पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी साजरा करण्यात आला। आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे। खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे। परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला। यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातोय। भारतात जवळपास 5 प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात। त्यातील स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचा देखील समावेश आहे। याशिवाय जगातही 24 प्रकारच्या चिमण्या आढळून येतात। याबाबत पक्षीप्रेमींनी अधिक माहिती दिली आहे। सृष्टी बनल्यापासून आपण बघत आहात का पक्षी व चिमण्या असे अनेक प्राणी माणसाच्या संपर्कात आहे। मात्र 11,000 वर्षापासून एक जी चिमणी आहे जी भारतात खूप जास्त प्रमाणे आढळत होती, मात्र ती आता विलुप्तच्या दर्जावर आलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक पक्षीप्रेमी देखील आहे, ऋषिकेश भाऊ। आपण त्यांच्याशी थोडक्यात एक चर्चा करू। आज हा एक चिमणी दिवस आहे आणि ते आपल्यासोबत ते संवाद साधतील व आपल्याला ते माहिती देतील का नेमकी ह्या ज्या चिमण्या आहे विलुप्त होत आहे याचं कारण काय आहे। भाऊ काय सांगणार, ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये आपल्याला खूप पक्षी बघायला भेटतात, त्यासोबतच जी आपली चिमणी जी आहे त्यांचा पण चिवचिवाट जास्त प्रमाणे असतो, पण हे शहरात खूप असं म्हणजे विलुप्त होत आहे, याचं कारण काय नेमकी काय सांगाल आपण? अशी खूप सारी कारणं आहेत। त्याचं मोबाईल रेडिएशन असेल किंवा अजून काही फवारण्या असतील, फवारण्या होतात, ते कीटक वगैरे जे आहे, ती चिमणी ही छोटे प्रजाती आहे, ते जास्त करून छोटे कीटक वगैरे खातात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होतो। तर ह्या सगळ्या फवारण्या वगैरे आल्या आहेत। परत निसर्गाच्या सानिध्यात त्यांना जशी पाहिजे तशी जागा नाही राहिली आहे आणि ती लोकांच्या जवळ राहणारी पक्षी येतो, तर आवड आहे त्याला का ते तो पक्षी निसर्गात मानवी जीवनाच्या टचमध्ये असतो। तर खूप ठिकाणी काय होतं आहे का त्यांच्यापर्यंत जसं पाहिजे तसं खाद्य किंवा पाणी पोचत नाही किंवा रेडिएशन बोललं किंवा फवारण्या होत आहेत, तर मग त्यामुळे कुठेतरी असं काही कारण आहे का ते आपल्यापासून विलुप्त होत जात आहेत। संस्कृतीमध्ये देखील आपण बघितलं का आपण पक्षी खूप ठिकाणी रेस्क्यू केले आणि एक शहरातील लोकांना आपण काय एक संदेश देणार आपल्याकडनं, ते आपण एक थोडक्यात सांगा। लोकांनी आता गरमी जर वाढली आहे, पक्ष्यांना गरमी सहन होत नाही, तर त्या कुठेतरी डिहायड्रेशन होतात, पडतात। तर निसर्गाचे आपण कुठेतरी देणकरी आहोत, तर पक्ष्यांसाठी कुठेतरी व्यवस्थित जागेवरती जिथे आपण जास्त गर्दी नसेल तिथे त्यांना पाणी पुरवलं पाहिजे किंवा घराच्या आजूबाजूला ठेवू शकतो, टेरेसवर ठेवू शकतो, ती झाडं असतील झाडांपाशी ठेवू शकतो, तर त्यांना पाण्याची उपलब्धता होईल आणि जेणेकरून निसर्ग पण वाचेल आणि आपल्याला त्यांचा आनंद घेता येईल। जी चिवचिवाट असते तो निसर्गातला एक आवाज असो, तो खूप सुंदर असो, त्याच्यापासून मानवी जीवन खूप चांगल्या पद्धतीत होतं, असं आमचं वैयक्तिक मत आहे। नक्कीच भाऊंनी एक खूप छान संदेश दिलेला आहे नाशिककरांसाठी का ज्या पद्धतीने आता उन्हाळा लागलेला आहे, पक्षी हे ताणलेले असतात, त्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही एक धान्य किंवा असे पाणीचा उपयोग करा, जेणेकरून पक्ष्याला एक मदत होईल आणि त्यांनी पक्षीचा जीव हा वाचेल। चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे। चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत। चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवरही झाल्याचं पाहायला मिळतंय। पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असतात, मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्यानं पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किड्यांचा उपद्रव अधिक वाढलाय। त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी त्यांचा सांभाळ आवश्यक आहे। परंतु चिमणी दिवसापुरताच त्यांचा चिवचिवाट आठवू नये, तर त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।